नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 करिता पेपर 1चा आपण PYQचं डिटेलमध्ये आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये अभ्यास करणार आहोत. पेपर 1 हा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये जनरल पेपर आहे आणि प्रत्येक युनिट आता बघा 10 घटक आहे. समांतर या 10ही घटकाला महत्त्व आपल्याला दिसून येतं. प्रत्येक घटकातून 10 गुणांसाठी प्रश्न आपल्याला विचारलं जातं. तर आज आपण 2019 पासून तर 2025 पर्यंत रिसर्च ॲप्टिट्यूड या भागातून काय काय प्रश्न विचारले गेले, रिसर्च ॲप्टिट्यूडचं असं महत्त्वाचा भाग कोणता आहे ज्यावर आपल्याला अपकमिंग एक्झामिनेशनसाठी फोकस करायला हवं, कुठले रिसर्चचे असे टॉपिक आहे जे आपण अभ्यास करूया या परीक्षेसाठी, हे आपण आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. आता लक्षात घ्या, पर्टिक्युलर एक्झामिनेशनचं सिलेबस आपण बघितलेलं आहे. यापूर्वी आपण सिलेबस रिलेटेड अनेक महत्त्वाच्या गोष्टींचं डिस्कशन आपण केलेलं आहे. 10 घटकांना समांतर वेटेज जरी असलं तरीही आपण बघतो की परीक्षेमध्ये अनेक असे पर्टिक्युलर टॉपिक आहे जे सिलेबसचा भाग नसताना देखील विचारलं जातं. तर याच भागांना आज आपल्याला या PYQच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. कुठल्याही एक्झामिनेशनचं क्वालिफिकेशन होण्यासाठी पहिली स्टेप सिलेबस आहे, तर दुसरं महत्त्वाचं स्टेप म्हणजे PYQs ॲनलाइज करणं. तर आज पहा, एक ढोबळ मानेने सांगायचं झालं तर टाइप्स ऑफ रिसर्च आहे, द रोल ऑफ सॉफ्टवेअर इन रिसर्च, पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझम अप्रोच इन रिसर्च, अकॅडमिक रायटिंग, एथिक्स काय आहे, या संबंधित प्रश्न मेजरली विचारतात आहे ना. तर कशा पद्धतीने प्रश्न विचारण्याची शैली आहे आणि या टॉपिकला धरून किंवा यातील बहुतांश टॉपिक तुम्हाला सिलेबसमध्ये दिसून येणार नाही, पण तरीही सुद्धा प्रश्न येतं. हेच जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वाचा आहे. पण व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर 1 करिता कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे आणि या कंप्लीट कोर्सची नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत 23 फेब्रुवारीपासून. या कंप्लीट कोर्सची 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. नेट आणि सेट पेपर 1 इथे आपल्याला कंप्लीट फ्री ऑफ कॉस्ट दिसून येईल. नेटचा पेपर 1. 10 वर्षाचं PYQचा अभ्यास करूया. 5000 पेक्षा अधिक MCQ प्रॅक्टिससाठी दिलेले आहे. ठीक आहे. मॅक्सिमम इथे आपली प्रॅक्टिस होणार आहे. कुठलंही रेफरन्स बुक तुम्हाला वापरण्याची आवश्यकता नाही. या कंप्लीट नोट्सचा जरी वापर केलेलं तर 100% तुम्ही एक्झाम क्वालिफिकेशन होणार आहात. रेकॉर्डेड पाहिजे तितक्यादा बघू शकता. डेली 8 वाजता लाईव्ह सेशन असेल आणि 9 PM मॅथसाठी सेशन आहे. फीज आहे 3000 रुपये. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 2600 रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा किंवा ॲप ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. जसं पेपर 1 महत्त्वाचं आहे तसं पेपर 2 महत्त्वाचं आहे. तर पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, लायब्ररी सायन्स अवेलेबल आहे. पेपर 2ची फीज 10,000 आहे. डिस्काउंट मिळेल 8,000 मध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी. नेट सेटचा पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट भेटेल. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे आणि बॅच सुरू होत आहे 23 फेब्रुवारीपासून. सो इथे आपल्याला पाहायचं आहे, पहिला प्रश्न आहे, जर एक चल नामांकन श्रेणीवर म्हणजे नॉमिनल स्केल मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतर श्रेणीमध्ये म्हणजे इंटरव्हल स्केलमध्ये मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती कोणती आहे? ए. प्रायोगिक, बी. व्यक्ती अभ्यास पद्धती, सी. तिर्यक छेदात्मक पद्धती की सहसंबंध पद्धती. सो मित्रांनो, हे असेल प्रायोगिक पद्धती. यासाठी काय करा तुम्ही, एक महत्त्वाचा टॉपिक आहे पर्टिक्युलर, यामध्ये आपण स्केलचा अभ्यास करीत असतो. ठीक आहे. सो 4ही स्केल करून घ्या, नॉमिनल, इंटरव्हल, रेशिओ. ठीक आहे, हे करायचं आहे. देन नेक्स्ट आहे प्रश्न, खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही? ए. तपासणी योग्य, वस्तुनिष्ठता, सी. गुंतागुंत की संबोध स्पष्टता. ठीक आहे. तर एक परिकल्पना हे टेस्टेबल असावी, म्हणजे त्याला आपण परीक्षण करू शकू असलं पाहिजे. त्यामध्ये वस्तुनिष्ठता
चा गुण असावी, त्यामध्ये क्लॅरिटी जी आपण म्हणतो, स्पष्टता ज्याला आपण म्हणतो, नीट अँड क्लीन जसं म्हणतो ना, म्हणजे वाचकाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणारी ते नसावी, बरोबर. दॅट्स वाय कोणतं गुण नसावं तर कॉम्प्लेक्सते नसावी, जटिल गुंतागुंत निर्माण करणारी किंवा मनामध्ये एक संभ्रम निर्माण करणारी नसावी. नेक्स्ट आहे दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे, याला काय म्हणतात. आता पर्टिक्युलर दुसऱ्याचं हे काय आहे, संशोधन आहे आणि या संशोधनाचा आपण आपल्या रिसर्चमध्ये यूज करीत आहोत. अशा वेळी त्याला आपण क्रेडिट देत नाही, तर याला कॉपीराइट म्हणायचं, वाङ्मय चौर्य, प्रकाशन की स्वामित्व हक्क म्हणायचं. ऑब्विसली याला म्हणायचं वाङ्मय चोरी, प्लॅगरिझम. नेक्स्ट आहे सॉक्रेटिसने सत्यशोधनाची कोणती पद्धत दिली. ए प्रायोगिक, बी निरीक्षण, सी चिकित्सा की डी संवाद. ऑब्विसली सॉक्रेटिसने संवाद दिलेला आहे, त्यामुळे योग्य उत्तर डी. नेक्स्ट आहे डॅश प्रायोगिक संशोधनाचा हेतू असतो. चलांमधील संबंध प्रस्थापित करणे, बी चलांचं वर्णन करणे, सी सिद्धांतांच्या उपाययोजनांचा अभ्यास करणे की डी प्रघात विश्लेषणाचा अभ्यास करणे. सो एक्सपेरिमेंटल रिसर्चचा काय हेतू आहे. एक्सपेरिमेंटल रिसर्च जेव्हा आपण अभ्यास करतो, सो एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये आपण व्हेरिएबल बघतो, ठीक आहे. इंडिपेंडेंट व्हेरिएबल, डिपेंडेंट व्हेरिएबल्सचा आपण अभ्यास करतो आणि इंडिपेंडेंट असू द्या, डिपेंडेंट व्हेरिएबल्स असू द्या, या व्हेरिएबल्समधील काय संबंध आहे, म्हणजे कार्यकारण संबंधांचा आपण इथे काय करतो, अभ्यास करतो. म्हणून योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए इथे करेक्ट आहे. देन नेक्स्ट आहे संशोधकाने घालून दिलेल्या मर्यादांना म्हणतात. ए उद्दिष्टे, बी परिमर्यादा, सी गृहीतके की डी परिकल्पना. सो संशोधकाने जर काही मर्यादा घातलेल्या आहेत तर त्याला गृहीतके असं म्हणतात. नेक्स्ट आहे कोणत्याही वारंवारिता वितरणामध्ये 50वे शततमक आणि सारखेच असतात, म्हणजे डॅश सारखे असेल, काय मध्यमान आणि शतकमान, बी आहे मध्यांक, सी आहे चतुर्थ विचलन की प्रमाण विचलन. ऑब्विसली मध्यांक सारखे असेल, त्यामुळे बी. चल समोरचा प्रश्न आहे एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो, तर याला काय म्हणायचं. याला नैतिक म्हणायचं, अनैतिक म्हणायचं, मान्य म्हणायचं की योग्य म्हणायचं. काय करत आहे, संशोधन लेख, ठीक आहे. एक संशोधक आहे जो हे प्रिव्हियस त्याचं वर्क आहे, याच संशोधनावर हा न्यू लिहत आहे. सो हे काय आहे, अनएथिकल आहे, अनैतिक आहे. नेक्स्ट आहे डॅश संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण आहे. ॲज अ रिसर्चर कोणती क्वालिटीज आपल्या अंतर्गत असावी. आता क्वालिटी आपण सांगू शकतो, कधी सांगणार मित्रांनो, जेव्हा पर्टिक्युलर टॉपिक जे आहे आपण व्यवस्थित अभ्यास करू. यासाठी रिसर्चचं संपूर्ण घटक जे आहे खूप व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचा आहे, म्हणजे गुड रिसर्च किंवा गुड रिसर्चर आपण काय काय गुण आहे हे आपण समजू शकतो. इथे 4 ऑप्शन आहे. ए आहे वक्तशीरपणा, बी बुद्धिमत्ता, संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची की ऑप्शन डी स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. ऑब्विसली काय असेल, संशोधनासाठी मनापासून असणारी अभिरुची हे एका संशोधकाच्या अंगी असणारा आवश्यक गुण आहे. समोरचा प्रश्न आहे डॅश गुणात्मक संशोधनाचा चिंतनशील टप्प्यांच्या नोंदी करणे यामध्ये डॅश असे म्हणतात. आता ऑब्विसली हा रिपीट प्रश्न आहे, याचं उदाहरण मी समोरही तुम्हाला सांगणार. बघा, ए म्हणतं याला सांकेतीकरण म्हणायचं, बी टिंपण काढणे, सी निसांकेतीकरण की डी सूचना करणे. मित्रांनो याला टिंपण काढणे असं म्हटलं जातं, बी. नेक्स्ट आहे शैक्षणिक संपादन हे चल श्रेणींमध्ये मोजले जातात, ठीक आहे. तर ए नामांकन, बी आंतर, सी गुणोत्तर की क्रमांकन. आता यासाठी काय करा, तुम्ही स्केल ऑफ मेजरमेंटचा अभ्यास करा. जेव्हा तुम्ही मोजमापाच्या स्केल हा घटक अभ्यास करणार तेव्हा नॉमिनल, इंटरवल, रेशिओ आणि ऑर्डिनल 4ही भाग अभ्यासावा लागेल. सो ऑब्विसली आंतर. नेक्स्ट आहे जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकांचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचं योग्य परिणाम
काय असेल? मध्यमान असेल, मध्यांक असेल, बहुलक असेल की विस्तार असेल? हे काय असणार? मध्यांक असणार आणि हा भाग केंद्रीय प्रवृत्तीच्या मापामध्ये अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट आहे संशोधन लेख वर आधारित असतो. प्राथमिक माहितींवर, बी दुय्यम माहितीवर, सी वर्णनात्मक माहितींवर. ऑप्शन बघा, केवळ एक, ऑप्शन बी केवळ दोन, ऑप्शन सी 1 आणि 2 की ऑप्शन डी 2 आणि 3. ऑब्विसली याचं उत्तर काय आहे? 1 आणि 2. प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहितीवर संशोधन लेख आधारित असतो. समोरचा प्रश्न आहे संशोधकाच्या ठायी डॅश असले पाहिजे. संशोधन अभिवृत्ती, बी संशोधन अभियोग्यता, सी संशोधनाबाबतची माहिती की डी स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. आता बघा, एक रिसर्चरच्या अंगी कोणते चांगले गुण असावं हा प्रश्न आणि याला सिमिलर हा दुसरा प्रश्न. ठीक आहे. सो रिपीटेड फॉर्ममध्ये किंवा को रिलेटेड टॉपिक देखील विचारले जातात. आता ॲज अ रिसर्चर आपल्यामध्ये रिसर्च करण्याची, संशोधन करण्याची क्षमता असावी, म्हणजे योग्यता असणं आवश्यक आहे, त्यामुळे बी. समोरचा प्रश्न आहे जे मी मागेच सांगितलं तुम्हाला, रिपीटेड आहे गुणात्मक संशोधनावर. गुणात्मक संशोधनातील डॅशच्या नोंदी करणे यास टिप्पण काढणे असं म्हणतात. ए चिंतनशील टप्पा, बी स्मरण टिपा, आकलन टिपा की फोर्थ संशोधन टिपा. सो मित्रांनो, याला म्हटलं जातं चिंतनशील टप्पा, रिफ्लेक्टिव्ह नोट्स याला म्हणतात आणि हे गुणात्मक संशोधनामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. समोरचा प्रश्न आहे अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन हे असेल. काय असणार? संपादन कसोटी, नैदानिक कसोटी, प्रामाणिक कसोटी की उत्तर कसोटी. ठीक आहे. सो ऑब्विसली हे काय असणार? नैदानिक कसोटी असणार. समोरचा प्रश्न आहे जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकांचं प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचा योग्य परिणाम असेल. काय? विस्तार, बी चतुर्थ विचलन, सी सरासरी विचलन की फोर्थ प्रमाण विचलन. ऑब्विसली हे असेल चतुर्थक विचलन. समोरचा प्रश्न आहे संशोधन पत्रिका म्हणजे रिसर्च जर्नल मानक मूल्यांवर आधारित आहे. कोणतं आहे याचं मानक मूल्य? ए प्रकाशक, बी इम्पॅक्ट फॅक्टर, सी सायटेशन इंडेक्स की जर्नल्सची छपाई. ऑब्विसली इम्पॅक्ट फॅक्टर इथे मानक मूल्य ठरतं. परत गुणात्मक संशोधनावर हा तिसरा प्रश्न आहे. डॅश हे गुणात्मक संशोधनाचं वैशिष्ट्य आहे. संख्यात्मक प्रदत्तांवर म्हणजे डेटांवर भर देतं. बी म्हणतं संख्याशास्त्रीय विश्लेषणावर लक्ष देतं. सी आहे अर्थांचं आणि अनुभवांचं सखोल शोधन करतं की ऑप्शन डी आहे प्रायोगिक पद्धतींच्या आकड्यात पक्के चिकटून राहतं. सो गुणात्मक संशोधनामध्ये संख्या नसतात तर गुण वैशिष्ट्य केलं जातं, त्यामुळे दोनही ए आणि बी कट करून ऑप्शन सी अर्थांचं आणि अनुभवाचं सखोल शोधन इथे योग्य उत्तर होईल. नेक्स्ट आहे डॅश ही सकारात्मक संशोधनाच्या मर्यादा आहे. पॉझिटिव्हिझम इन रिसर्च म्हटलेला आहे. अनुभवजन्य पुराव्यांच्या महत्वाकडे दुर्लक्ष करणे, अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती. सी आहे व्यक्ती सापेक्ष अर्थनिर्वचन करण्यावर भर देणं आणि डी आहे इथे संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांना प्रोत्साहन देणे. सो ऑब्विसली व्यक्ती सापेक्ष इथे अभ्यास होत नाही, सब्जेक्टिव्ह होत नाही. पॉझिटिव्हिझम काय आहे? ओनली सायन्स आपण बघतो, त्यामुळे अति जटिल सामाजिक घटनांना जास्त सुगम करण्याची इथे प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे बी. नेक्स्ट प्रश्न आहे डॅश याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असं म्हणतात. लेखकांच्या वैयक्तिक अनुभवाचा संदर्भ, बी माहितींच्या मूळ स्रोतांचा योग्य तो ऋण निर्देशन क्रेडिट देण्याचा मार्ग, सी कथन वाढविण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग की डी समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत. सो ऑब्विसली बी माहितींच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋण निर्देश देण्याचा मार्ग. समोरचा प्रश्न आहे डॅश प्रकारच्या
संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट असतं. साहित्यिक चोरीमध्ये, बनावटपणामध्ये, चुकीचं अर्थनिर्वचनमध्ये की पक्षपाती नमुना निवडमध्ये. तर हे असतं बनावटीपणामध्ये. समोर आहे ICT टूल्सवर प्रश्न आहे. शोध निबंधांमध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी डॅश वापरले जातं. काय? सांख्यिकीय सॉफ्टवेअर, संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर, स्प्रेडशीट सॉफ्टवेअर की प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर. तर इथे संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर वापरलं जातं. सो क्वेश्चन आहे डॅश हा संशोधन प्रकार नाही. ओके. वर्णनात्मक संशोधन, शोधात्मक संशोधन, कारणात्मक संशोधन की व्यक्तिगत संशोधन. सो ऑब्वियसली व्यक्तिनिष्ठ संशोधन हा संशोधनाचा प्रकार नाही. संशोधनाचं मुख्यतः आपण बघतो डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचा अभ्यास करतो. देन अन्वेषणात्मक संशोधन आहे. सोबतच व्यक्तिनिष्ठ संशोधन हा शैक्षणिक किंवा वैज्ञानिक पद्धतीमध्ये औपचारिकरित्या मान्यता नसलेला संशोधन प्रकार आहे. म्हणजे व्यक्तिनिष्ठता हा संशोधन प्रकार नाही, तर हे संशोधनात एक वृत्ती ज्याला आपण म्हणतो, जे संशोधन करीत असताना आपण आपलं जे स्वतःचं विचार आहे, व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन जे आहे, ते प्रभावित आपल्या संशोधनाला कुठे ना कुठे करत असतं. त्यामुळे योग्य उत्तर या पर्टिक्युलर प्रश्नाचं ऑप्शन डी आहे. यानंतर आहे डॅश ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे. काय आहे सिम्युलेशन सॉफ्टवेअरची रिसर्चमध्ये रोल? ए. प्राथमिक डेटा गोळा करणे. बी. प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे. सी. सर्वेक्षणाचे आयोजन करणे की शोध निबंध लिहिणे. सो याचं भूमिका मित्रांनो प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे ऑप्शन बी आहे. सिम्युलेशन सॉफ्टवेअरचा वापर वास्तविक जगातील प्रणाली किंवा प्रक्रिया जी आहे म्हणजे व्हिज्युअल मॉडेल जे आहे म्हणजे आभासी मॉडेल तयार करण्यासाठी केलं जातो. यातून काय होतं भौतिक प्रयोग न करता परिणामाची चाचणी आणि ॲनलाइज या माध्यमातून आपल्याला करता येतं. समोर जाऊया. डॅश हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचं एक सामायिक उद्देश आहे. पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझमचं गोल काय? समान गोल, कॉमन गोल काय? ए. संशोधन प्रक्रियेमधून व्यक्ती सापेक्षता पूर्ण काढून टाकणे. बी आहे नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय गोचर घटकाला सामावून घेणे. सी आहे व्यक्तिगत मते आणि अनुभवजन्य पुराव्यावरील विश्वास यांना प्राधान्य देणे. डी आहे संशोधन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचं डेटा वापरणे टाळणे. सो योग्य आहे नवीन ज्ञानाचा शोध घेणे आणि इंद्रिय गोचर घटनेला त्यामध्ये सामावून घेणे. सकारात्मकवादी आणि उत्तर सकारात्मक पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझम दोन्ही संशोधन जे आहे ज्ञाननिर्मित जगाचं आकलन अधिक खोलवर करण्याच्या उद्दिष्ट समोर ठेवतं. ओके. नेक्स्ट प्रश्न आहे शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी DOI या शब्दाचा डॅश असा अर्थ आहे. ठीक आहे. स्वारस्य दस्तावेज, माहिती निर्देशिका, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर आणि डी डेटाबेसचे एकात्मीकरण. व्हेरी करेक्ट आन्सर आहे डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. सो इथे DOI याचं संक्षिप्त रूप कशामध्ये तर शैक्षणिक लेखनामध्ये. तर लक्षात घ्या असाही प्रश्न परीक्षेमध्ये येतात. शैक्षणिक लेखन आणि संदर्भामध्ये डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर ही एक अद्वितीय स्ट्रिंग आहे जी डिजिटल दस्तऐवजची नियुक्ती केली जाते. जसं जनरल लेख झालं, अहवाल, डेटा सेट जी इंटरनेटवरील त्यांच्या स्थानाची कायमची लिंक प्रदान करतात. नेक्स्ट आहे डॅश हा शब्द इतरांच्या कल्पना, शब्द आणि कार्यास श्रेय देण्यासाठी संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात. काय? ऋणनिर्देश, साहित्यिक चोरी, लेखकत्व की विशेषता. तर काय वापरलं जातं?
तर विशेषता शब्दलेखन म्हणजे संशोधकाने स्वतःच्या संशोधनात आणि लेखनात इतरांच्या कल्पना, शब्द, कार्यांचं योग्य श्रेय देणं हे नैतिक बंधन आहे. हे शैक्षणिक कसोटीचं महत्त्वाचं घटक आहे. पोचपावती म्हणजे आभार मानणे. साहित्यिक चोरी म्हणजे श्रेय न देता अनैतिक अपयश प्राप्त करणे. तर लेखकत्व हे मूळ कार्यांचं निर्माता म्हणून ओळखली जाणारी संकल्पना आहे. अशा प्रकारे ह्या नैतिकतेसाठी जबाबदार असणारं अचूक घटक म्हणजे आपलं ॲट्रिब्युशन म्हणजे विशेषता आहे.